मंगळयान, चांद्रयान आणि आता अंतराळात इतिहास रचण्यासाठी सज्ज झालेली भारताची पहिली मानवी मोहीम म्हणजेच गगनयान. ज्या इस्रोच्या शास्त्रज्ञांनी भारताला अंतराळ जगात जागतिक महासत्ता बनवलं, आज त्याच इस्रोच्या अंतर्गत वर्तुळातून एक अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकीकडे भारताचा अंतराळ कार्यक्रम यशाची नवनवं शिखर सर करतोय, तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यात इस्रोमधील शेकडो अनुभवी शास्त्रज्ञांनी आपल्या पदांचे तडक्याफडकी राजीनामे दिले आहेत. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत. देशातील अंतराळ संशोधनातील शिखर संस्थेतून शास्त्रज्ञ अचानक बाहेर का पडतायत आणि यालाच अटकाव घालण्यासाठी केंद्र सरकारकडून इस्रोमधून राजीनामा देण्यासाठी काही कडक निर्बंध घातले गेलेत. या निर्णयाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. त्यामुळेच हा नियम कोणता आहे आणि असं कोणतं कारण आहे ज्यामुळे इतक्या मोठ्या शिखर संस्थेतील नोकरी शास्त्रज्ञ तडकाफडकी सोडतायत, या सगळ्या कारणांबाबत आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची म्हणजेच इस्रोची ओळख नेहमीच देशातील सर्वात समर्पित आणि निष्ठावान शास्त्रज्ञांची संस्था म्हणून राहिली आहे. मात्र गेल्या काही महिन्यात ही परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. ताज्या अहवालानुसार इस्रोमधील किमान 100 पेक्षा जास्त अव्वल दर्जाच्या शास्त्रज्ञांनी गेल्या काही महिन्यात आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. यामुळे इस्रोच्या कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे आणि त्यातही या राजीनाम्याचा सर्वात मोठा फटका बसलाय तो म्हणजे बंगळुरू येथील UR राव सॅटेलाइट सेंटरला, जिथून तब्बल 80 शास्त्रज्ञांनी नोकरी सोडली आहे. सोबतच तिरुवनंतपुरमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर मधूनही जवळपास 20 शास्त्रज्ञही बाहेर पडण्याचा मार्ग निवडला आहे. बाहेर पडलेले हे शास्त्रज्ञ केवळ सामान्य तंत्रज्ञ नाहीत, ते इस्रोच्या मुख्य मोहिमांचे नेतृत्व करणारे आणि अत्यंत क्लिष्ट अशा उपग्रह तंत्रज्ञावर काम करणारे अनुभवी वैज्ञानिक आहेत. यातील अनेक जण तर थेट देश सोडून परदेशातील संस्थांमध्ये कार्यरत झाल्याची माहिती समोर आली आहे. देशातील अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये चिंतेचं वातावरण यामुळे पसरलं आहे. पण या सगळ्यांमुळे एक मुख्य प्रश्न उपस्थित होतो. ज्या संस्थेत काम करण्याचं स्वप्न बहुसंख्य तरुणांचं असतं, तिथे संधी मिळाल्यानंतर देखील शास्त्रज्ञ ती नोकरी का सोडतात? याचं कारण आहे ते म्हणजे गेल्या काही कालावधीमध्ये भारतात खासगी क्षेत्रातून अंतराळ संशोधनामध्ये झालेली गुंतवणूक. केंद्र सरकारने 2020 मध्ये अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले आहे आणि 2023 मध्ये नवीन भारतीय अवकाश धोरण लागू केले. यामुळे देशात अंतराळ क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप्सचा मोठा विस्तार झाला. सध्या भारतात 400हून अधिक नोंदणीकृत खासगी स्पेस स्टार्टअप्स कार्यरत असून त्यामध्ये अंदाजे 500 दशलक्ष डॉलर्सची प्रचंड गुंतवणूक झाली आहे. विशेष म्हणजे केवळ 2025 या एकाच वर्षात तब्बल 150 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक या क्षेत्रात झाली आहे. पिक्सेल, ध्रुवा स्पेस, स्कायरूट एरोस्पेस, अग्निकुल कॉस्मॉस आणि बॅलेट्रिक्स एरोस्पेस सारख्या भारतीय खासगी कंपन्या आज जागतिक स्तरावर तंत्रज्ञान विकसित करत आहेत. या कंपन्या आणि परदेशातील काही नामांकित संशोधन संस्था इस्रोच्या अनुभवी शास्त्रज्ञांना अत्यंत आकर्षक सॅलरी पॅकेजेस, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा आणि करिअरच्या मोठ्या संधी देत आहेत, ज्यामुळे अनेक शास्त्रज्ञ या खासगी क्षेत्राकडे आकर्षित होत असून काही जण थेट परदेशात स्थायिक होत आहेत. शास्त्रज्ञांच्या या वाढत्या गळतीला रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या अंतराळ विभागाने 14 जुलै रोजी एक आदेश जारी केला आहे. या नव्या नियमाने इस्रोच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची संपूर्ण समीकरणच बदलून टाकली आहेत. यापूर्वीच्या नियमानुसार म्हणजे 2020च्या नियमावलीनुसार इस्रोच्या वेगवेगळ्या केंद्राच्या संचालकांना त्यांच्या पातळीवर शास्त्रज्ञांचे राजीनामे किंवा स्वेच्छ निवृत्तीची मंजुरी देण्याचे अंतिम अधिकार होते. परंतु आता केंद्र सरकारने हे अधिकार संचालकांकडून पूर्णपणे काढून घेतले आहेत. नव्या परिपत्रकानुसार गगनयान आणि इतर राष्ट्रीय महत्त्वाच्या मोहिमांवर कार्यरत असलेल्या कोणत्याही वैज्ञानिक किंवा तांत्रिक अधिकाऱ्यांचा राजीनामा आता सामान्य प्रशासकीय प्रक्रियेनुसार स्वीकारला जाणार नाही. प्रत्येक अर्जाची आता गुप्तचर आणि प्रशासकीय पातळीवर सखोल चौकशी होईल आणि त्याला अंतिम मंजुरी थेट दिल्लीतून म्हणजेच अंतराळ विभाग पातळीवरच दिली जाईल. या केंद्रीकरणामुळे सरकारने राजीनाम्याचे मार्ग कायदेशीररित्या अत्यंत कठीण केले आहेत. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की सरकारने इतका कठोर निर्णय नेमका याच वेळी का घेतला, तर याचं उत्तर आहे गगनयान मोहीम. हा प्रकल्प भारताचा पहिला स्वदेशी मानवी अंतराळ प्रवास आहे, ज्यावर देशाची जागतिक प्रतिष्ठा अवलंबून आहे. अशा मोठ्या मोहिमेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांकडे खूप वर्षाचा अनुभव आणि विशेष ज्ञान असतं. जर असा एखादा अनुभवी शास्त्रज्ञ ऐनवेळी काम सोडून गेला तर त्याच्या जागी नवीन माणूस आणणं खूप अवघड असतं. नवीन माणसाला ते सगळं काम शिकायला किंवा समजून घ्यायला कित्येक महिने किंवा वर्ष देखील लागतात. यामुळे मोहिमेला उशीर होतो आणि कामात अडथळे येतात. हाच धोका टाळण्यासाठी सरकारने शास्त्रज्ञांना रोखून धरण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे शास्त्रज्ञांची ही गळती इस्रोसाठी नवीन नाहीये. याआधी 2017 मध्ये माहितीच्या अधिकारांतर्गत उपलब्ध झालेल्या एका अहवालानुसार
त्या आधीच्या 5 वर्षात जवळपास 300 शास्त्रज्ञांनी इस्रोला सोडचिठ्ठी दिली होती. यावरून कुशल मनुष्यबळ टिकून ठेवण्याबाबतची चिंता त्या काळातही किती गंभीर होते हे अधोरेखित होतं. या दरम्यान भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने गगनयानसह अनेक महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमा राबवण्याची तयारी केली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने शास्त्रज्ञांच्या राजीनाम्याबाबत अधिकच कडक नियम लागू केले आहेत. या नव्या उपयोजनामधून अनुभवी शास्त्रज्ञ आणि संस्थात्मक ज्ञान जपण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे. मात्र केवळ राजीनामे आणि स्वेच्छानिवृत्ती मंजुरीची प्रक्रिया कठोर केल्यानेच प्रतिभावान शास्त्रज्ञांचे संस्थेबाहेर जाणे थांबेल का, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. सध्याच्या स्थितीचा विचार केल्यास इस्रोमध्ये एकूण 14,600हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्या तुलनेत 100 शास्त्रज्ञांचा आकडा जरी छोटा वाटत असला तरी हे सर्व वैज्ञानिक गगनयान, चांद्रयान आणि स्पायडेक्स यांसारख्या अत्यंत गुंतवणुकीच्या प्रकल्पांचा मुख्य कणा होते. नक्कीच इस्रोमध्ये सध्या 1050 नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे, ज्यामुळे रिक्त जागा तांत्रिकदृष्ट्या भरून काढणे सोपे होईल. परंतु अनेक वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि संस्थात्मक ज्ञान असलेल्या या वरिष्ठ शास्त्रज्ञांची जागा घेणं अत्यंत कठीण आणि वेळखाऊ आहे. नवीन तंत्रज्ञानाची भरती करणे आवश्यक असले तरी अनुभवाचा हा संचित साठा गमावणे संस्थेला परवडणार नाहीये. भारत अंतराळात झेप घेतोय, पण त्या झेपेमागची खरी ताकद म्हणजे रॉकेट नव्हे तर ते घडवणारे शास्त्रज्ञ आहेत. जर हीच प्रतिभा हळूहळू संस्थेबाहेर जात असेल तर भविष्यातील गगनयान, चांद्रयान आणि मंगळयानासारख्या महत्वाकांक्षी मोहिमांवर त्यांचा काय परिणाम होईल हे येणारा काळच ठरवेल. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.